जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील भेंडाळासह अनेक गावांमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचे हप्ते प्रलंबित असल्यानं लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। घरकुलाचं बांधकाम सुरू असताना किंवा पूर्णत्वाच्या टप्प्यावर असतानाही घनसावंगी पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्याच्या मनमानीनं घरकुलाचे हप्ते प्रलंबित आहेत। लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा त्यामुळे सामना करावा लागतो। लाभार्थ्यांनी सांगितलंय की शासनाच्या सूचनेनुसार त्यांनी घरकुलाचं काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। काहींनी कर्ज काढून तर काहींनी उसनवारी करून बांधकाम सुरू ठेवलं। मात्र अनेक महिन्यांपासून योजनेचे देयक खात्यात जमा झालं नसल्यानं बांधकाम अर्धवट अवस्थेत पडून आहे। सध्या पावसाळ्याची चाहूल लागल्यानं अपूर्ण बांधकाम असणाऱ्या कुटुंबाची चिंता वाढली आहे। पावसामुळे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। प्रशासनानं तातडीनं प्रलंबित देयके वितरित करावीत अशी मागणी आता या लाभार्थ्यांनी केली। आम्हाला एकच चेक पडलेला आहे 15,000चा, तो 6-7 महिन्यापूर्वी पडलेला आहे। त्याच्यानंतर आम्ही स्वतःहून पैसे टाकून घर बांधले, अर्ध बांधकाम सुरू झाले तरी आम्हाला आणखी चेक पडला नाही। आम्ही इंजिनिअरची याच्याशी सगळ्यांशी भेट केली पण सगळे दुर्लक्ष करत आहेत। आमची हीच मागणी आहे की आता पावसाळा तोंडावर आला आहे, आमचं बांधकाम अर्धवट राहिले आहे, आम्हाला चेक मंजूर करून द्यावे। असं आहे की 8व्या महिन्यात 2025 मध्ये माझा चेक पडला होता 15चा, तिच्यावर पुन्हा एक बी चेक पडला नाही। दररोज मी इंजिनियरला फोन लावतो की साहेब चेक केव्हा पडन, साहेब चेक केव्हा पडन, ते सांगते फक्त बजेट नाही आहे, असं नाही आहे, तसं नाही आहे, ही नुसती कारणं देत राहते। आणि माझं मी घर पाडून ठेवलं आहे, आता मी राहायचं कुठं पावसाळ्यात हे सांगा फक्त मला। बरं, काय मागणी आता मागणी एवढीच आहे माझी की मला तुरंत चेक पडावा। चेक पडल्यानंतर मी माझं बांधकाम चालू करेन, म्हणजे मला पावसाळ्यात राहायची सोय होईल माझी। 15,000चे चेक पडला, दुसरे चेक पडले का आजी? नाही ना, पडले नाही। बरं, काय वाटतं घरकुल तुम्हाला? कसं बांधायचं, घर कसं बांधायचं, काय कसं करायचं? सध्या तुमच्या घराची परिस्थिती कशी आहे आजी? मग आज सर पडायला चालेल ना, बरं एकटीच राहते मी घरामध्ये, कोण बघायला नाही। बरं, काय मागणी आजी आता? चेक टाकायचं पडलं पैसे।